प्रशासक नियुक्तीचा गोंधळ कायम. सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष. जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायतींचा प्रश्न. ग्रामपंचायतीवरील नियुक्ती, प्रशासक आणि खर्चाच्या अधिकारांबाबतचा गोंधळ अद्याप कायम आहे. याबाबत तातडीनं तोडगा निघणार कधी, असा सवाल उपस्थित होतो आहे. आर्थिक वर्ष संपूनही खर्चाच्या अधिकारांबाबत स्पष्टता नसल्याने ग्रामपंचायतीमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. सोमवार दिनांक 6 रोजी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकांची नियुक्ती केली आहे. विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून तर सदस्यांना प्रशासकीय समितीचे अधिकार देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे अधिकार केवळ कागदोपत्रीच ठरत आहेत. त्यांना कोणतेही आर्थिक अधिकार देण्यात आलेले नाहीत. दिनांक 31 मार्चपर्यंत महावितरणाचे वीज बिले भरण्यासाठी मर्यादित आर्थिक अधिकार देण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा दैनंदिन खर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे. कर्मचारी वेतन, प्रलंबित कामांची बिले, स्वच्छता आणि इतर नियमित खर्च कशा पद्धतीनं करायचे याबाबत प्रशासक संभ्रमात आहेत. दरम्यान 31 मार्चपर्यंत निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची भीती असताना हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे खर्चाचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवावेत अशी मागणी शासनाने न्यायालयात केली आहे. निर्णय होईपर्यंत न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. एप्रिल महिना सुरू झाला तरी शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.